बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या नारायणगडाचा नारळी सप्ताह जो आहे तो काल त्या नारळी सप्त्याचा शेवट झाला। शेवटच्या दिवशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सह माजी मंत्री धनंजय मुंडे या नारळी सप्त्याच्या मंचावर एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होत होती। गेल्या अनेक दिवसापासून राजकारणामधील वैर असलेले हे दोन्ही नेते एकाच वेळी एकाच मंचावर येणार असल्यामुळे सर्वच राज्यातील मीडियाचे कॅमेरे जे आहेत ते या नारळी सप्त्याच्या शेवटच्या सांगताच्या कार्यक्रमाकडे वळले होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या नारळी सप्त्याच्या सांगताच्या शेवटच्या दिवशी येणं टाळलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या नारळी सप्त्याच्या सांगता करता उपस्थिती दर्शवून नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। दोन्ही नेते परस्पर एकमेकाच्या विरोधामध्ये कायम असलेले हे एकाच वेळी एकत्र येणार होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ऐन शेवटच्या वेळेस नारळी सप्त्याच्या सांगता करता येणं का टाळलेलं आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख गड आहेत, एक म्हणजे भगवानगड आणि दुसरा नारायणगड। दोन्ही गडावरून राजकारण कशा पद्धतीने चालतं हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे। स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्र करून भगवान गडावरून राजकारण चालू केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। दसऱ्याच्या दिवशी स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे हे भगवान गडावर दसरा मेळावा आयोजित करायचे। ह्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यासह अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्वच समाज बांधव या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवित होते आणि पुढील राजकारणाची दिशा जी आहे ती या गडावरून ठरवली जायची। ह्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। त्यानंतर स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर भगवान गडावरील दसरा मेळावा जो आहे तो कुठेतरी थांबल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं, परंतु तो दसरा मेळावा पंकजा मुंडे यांनी पुढे कायम सावरगाव घाट या ठिकाणी चालू ठेवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील महत्वाचा धार्मिक गड म्हणून नारायणगडाकडे पाहिले जाते। या नारायणगडावर देखील आता राजकारणाची ठिणगी पडली आणि त्या ठिकाणी सुनील धांडे यांनी पहिला दसरा मेळावा आयोजित केला आणि राजकारणाची दिशा त्या ठिकाणाहून ठरवली। त्यानंतर स्वर्गीय वाशी नायक मेटे तसेच सुरेश नवले यांनी देखील ही परंपरा नारायणगडावरून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकारणाची दिशा ठरवण्याचं जे काम होतं ते कायम ठेवल्याचं पाहण्यास मिळालं, परंतु काही मधल्या काळामध्ये नारायणगडावरील जो दसरा मेळावा होता राजकारणाचा तो कुठेतरी थांबल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। आणि गेल्या 2 वर्षापासून जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नारायणगडावर समाजाला एकत्र करून भव्य दिव्य असा दसरा मेळावा पार पाडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। ह्याच नारायणगडाच्या दसरा मेळाव्यावरून थेट मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। भगवानगड आणि नारायणगड दोन्ही गड धार्मिक गड असले तरी मात्र या दोन्ही गडावरून कशा पद्धतीने राजकारण चालायचं हे सर्वांनाच माहिती आहे। ह्याच नारायणगडावर गत वर्षी मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले। या दसरा मेळाव्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र झाला आणि राजकारणाबरोबरच मराठा आरक्षणाची दिशा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी याच गडावरून ठरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आणि त्याला साक्षीदार म्हणून गडाचे महंत शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आरक्षणाची पुढली दिशा मनोज जरांगे पाटील यांनी ठरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। गत वर्षी ज्या पद्धतीने दसरा मेळावा झाला त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायणगडावर देखील दसरा मेळावा पार पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। मनोज जरांगे पाटील यांची दसरा मेळाव्याच्या ऐन वेळेस प्रकृती खालावलेली होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन करून नारायणगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते। या दसरा मेळाव्याकरता पुन्हा एकदा लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जो आहे तो एकत्र आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आणि त्यानंतर प्रकृती खालावली असली तरी अँब्युलन्स मध्ये बसून थेट मनोज जरांगे पाटील जे आहेत ते नारायणगडावर दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले।
ज्या दिवशीपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आमरण उपोषणाला बसले त्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील यांचे अनेक राजकीय नेत्याबरोबर खटके उडाले। त्यातील एक प्रमुख नेता म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव पुढे येतं। सर्वाधिक खटका जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत उडाल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळाले। नारायणगडावर 2 वेळेस दसरा मेळावे झाले। या दोन्ही दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना खडे बोल सुनावल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। त्यामुळे नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। दुसरीकडे सावरगाव घाट या ठिकाणी या वर्षी धनंजय मुंडे तसंच पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडला। या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। 2 धार्मिक गड असले तरी या धार्मिक गडावरून कशा पद्धतीने राजकारण केलं जात आहे याची आपण प्रचिती पाहिलेलीच आहे। दोन्ही गड जे आहेत ते वेगवेगळ्या समाजामध्ये विभागले गेल्याचं आपण पाहिलेलं आहे। भगवानगड जो आहे तो ओबीसी समाजाने खेचला तर नारायणगड मराठा समाजाने खेचल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असं संघर्षमय राजकारण गेल्या 2 वर्षापासून सातत्याने होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा फायदा जो आहे तो मराठा समाजाने कशा पद्धतीने करून घेतला ह्याची प्रचिती पाहिली आहे। तर दुसरीकडे ओबीसी समाजाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच राजकारणाचा फायदा घेत कशा पद्धतीने आमदारांना विजय केलेला आहे हे देखील आपण पाहिलेले आहे। 2 गड 2 नेत्यामध्ये विभागलेले आहेत। या दोन्ही गडावर आता कशा पद्धतीने समाजाचं राजकारण जे आहे ते दोन्ही नेत्याकडून केलं जात असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहण्यास मिळाले। तेच 2 नेते एकमेकांच्या विरोधामध्ये नेहमी एकत्र यायचे तेच नेते आता नारळी सप्त्याच्या सांगता करता एकत्र येणार असल्याचं चर्चा जोरदार होत होती। नारळी सप्ताह नारायणगडाचा 74वा उमापूर ह्या ठिकाणी पार पडणार होता त्याची सांगता काल झालेली आहे। या सांगता करता मनोज जरांगे पाटील तसंच धनंजय मुंडे एकाच वेळी एकाच मंचावर येणार असल्याची जोरदार चर्चा राज्यामध्ये होत होती। राज्यातील सर्वच मीडिया जे आहेत ते उमापूर या ठिकाणच्या नारळी सप्त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, परंतु ऐन वेळेस प्रकृतीचं कारण देत मनोज जरांगे पाटील यांनी उमापूर या ठिकाणी नारायणगडाच्या नारळी सप्त्याच्या सांगता करता येणं टाळलं। तर दुसरीकडे धार्मिक कार्यक्रमाला आपण राजकारण जे आहे ते बाजूला ठेवून एकत्र येण्याची जी संदेश देण्याचं काम माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याचं आपल्याला काल पाहण्यास मिळालेलं आहे। धनंजय मुंडे यांनी काल उमापूर या ठिकाणी नारायणगडाचा फिरता नारळी सप्त्याच्या सांगता करता प्रमुख उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी महंत शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष चालू आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून मराठा समाज एकत्र करून मराठा समाजाची काय ताकद आहे हे दाखवण्याचं काम केलं, तर दुसरीकडे सावरगाव घाट या ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी एकत्र येत ओबीसी समाजाची काय ताकद आहे हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। तेच आता राजकीय नेते पुन्हा एकदा नारायणगडाच्या नारळी सप्त्याच्या सांगताच्या कार्यक्रमाला येत असल्यामुळे आता कुठंतरी मराठा समाजाची ताकद आपल्या बाजूने खेचण्याकरताच धनंजय मुंडे यांनी संयमाची शांततेच्या भूमिकेमध्ये काल सप्त्याच्या सांगता करता येऊन महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वाद घेतले असल्याचं देखील सांगितलं जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष कायमच आहे, परंतु या संघर्षाची ठिणगी कशा पद्धतीने पडलेली आहे हे आपण विधानसभा याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे। ज्या गडावरून ज्या महंताचे आशीर्वाद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची दिशा ठरवलेली आहे त्याच गडावर ज्यांना वेळोवेळी टार्गेट केलं तेच माजी मंत्री धनंजय मुंडे सप्त्याच्या सांगता करता येऊन महंत शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतात आणि पुढे बीड जिल्ह्यातील येऊ घातलेल्या निवडणुकीच्या राजकारणाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने जादूची कांडी फिरवतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीचं कारण देऊन काल नारळी सप्त्यास येण्याचं टाळलेलं आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी या सप्त्याच्या सांगता करता येण्याचं टाळलेलं आहे ते मनोज जरांगे पाटील आता पुढील दिशा काय ठरवणार आहे, कशा पद्धतीने ज्या नारायणगडावरून समाज एकत्र केला, ज्या समाजाला आरक्षणाबरोबरच राजकारणाची दिशा दिली, त्याच
गडावर आता धनंजय मुंडे यांनी एंट्री घेतल्यामुळे आता राजकारण कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामधील फिरणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नारळी सप्त्याच्या सांगता करता येणं टाळणं आणि धनंजय मुंडे यांनी या नारळी सप्त्याच्या सांगता करता येऊन एंट्री मारून राजकारणाची दिशा बदलून टाकलेली आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.